कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा दणका दिलेला आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। या संदर्भात आता जे वादग्रस्त घर आहे ज्याच्या संदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या घराजवळ आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे लाईव्ह आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अभिजित, आपण त्या घराजवळ आता उभे आहात, हे प्रकरण नक्की काय आहे, काय अधिकची माहिती आपण पोहोचवाल? नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या विसेमळ्याचा हा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांनी 1995 साली या इमारतीमध्ये 2 सदनिका घेतलेल्या होत्या। आपण जर बघितलं तर इथे माणिकराव कोकाटे यांचं या ठिकाणी नेमप्लेट देखील लावण्यात आलेली आहे। जवळपास 30 वर्ष जुनी ही सगळी इमारत आहे। 1995 साली माणिकराव कोकाटे यांनी सरकारकडून जी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 10% कोट्यातून जी घरं दिली जातात त्या कोट्यातून या सदनिका विकत घेतलेल्या होत्या। त्यासाठी आपलं उत्पन्न जे आहे ते अवघे 30,000 रुपयांच्या आत दाखवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मग या सगळ्या सदनिका त्यांना सरकारच्या 10% कोट्यातून मिळालेल्या होत्या। त्यानंतर तत्कालीन त्यांचे जे विरोधक आहे तुकाराम दिघोळे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक तक्रार जी आहे ती नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेली होती। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामधून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला। कागदपत्रामध्ये फेरफार करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं। सोबतच माणिकराव कोकाटे यांनी आपलं उत्पन्न लपवून सरकारची फसवणूक केली आणि त्यातून हे घर विकत घेतल्याचं सिद्ध झाल्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। मागची 26 ते 27 वर्ष कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती आणि अखेर आज कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ग्राह्य धरलेला आहे। त्यांना शिक्षा नक्कीच आता याच प्रकरणी कृषी मंत्री हे दोषी ठरले असून त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढील नक्की कारवाई काय करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जी कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। माणिकराव कोकाटेंचे यामुळे आता मंत्रीपद जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार करून या सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। गेली 26-27 वर्ष हा संपूर्ण खटला सुरू होता आणि अखेर कृषी मंत्र्यांना 2 वर्षांची शिक्षा या संपूर्ण प्रकरणामध्ये ठोठावण्यात आलेली आहे। दरम्यान आता माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप काय आहेत ते आपण पाहतोय। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं प्रकरण आहे। कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून घर त्यांनी मिळवल्याचा आरोप। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात आली। चौकशीमध्ये गैरप्रकार आढळल्याने 1997 मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोकाटे आणि त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयाने आता निकाल दिलेला आहे आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। दरम्यान आता कोकाटेंपुढे कोणते पर्याय आहेत ते आपण पाहूयात। 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते। जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देता येईल। हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय। सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवल्यास आमदारकी रद्द होणार हे निश्चित। दरम्यान 2014 पासून जे कृषी मंत्री झालेले आहेत ते सर्व अडचणीत आलेले आहेत। दरम्यान पाहूयात कोण कोण कृषी मंत्री आतापर्यंत अडचणीत आले आहेत ते। तर 2014 मध्ये भाजप सरकारमध्ये एकनाथ खडसे कृषी मंत्री होते। 4 महिन्यातच आरोप झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। 2022 साली शिंदे फडणवीस सरकारमध्ये दादा भुसे कृषी मंत्री झाले। ड्रग्ज प्रकरणात विरोधकांनी आरोप केलेत।
2024 मध्ये महायुती सरकारच्या काळामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले. पीक विम्यामध्ये घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि आता 2025 मध्ये महायुती सरकारमध्ये माणिकराव कोकाटे कागदपत्र फेरफार प्रकरणी दोषी आढळलेत.